गेल्या काही दिवसापासून वरुड तालुक्यातील बाभुळखेड ग्रामपंचायत ही चर्चेत आलेली आहेत। एक सोशल मीडियावर विविध मेसेज असो, एक रोजगार सेवकावर आरोप प्रत्यारोप असो किंवा सरपंच महोदयावर आरोप प्रत्यारोप असो, या संदर्भात ही ग्रामपंचायत चर्चेत आली आहे। आज याच ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे जे सदस्य आहे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली आहे। मी मोहन केशवराव गावंडे, उपसरपंच, गट ग्रामपंचायत बाभुळखेडा। आमचं असं म्हणणं आहे की आमच्या मतानं कोणताही शब्द ऐकत नाही। आम्ही जर बोलायला गेलो तर मला धमकी देते का मी उपसरपंचाचा रिपोर्ट देतो। त्याच्यानंतर पुलाचं काम चालू होतं बाभुळखेड्याला, तिथं मला फोन आले गावकऱ्यांचे की हे मातीची रेती टाकून राहिले काय। मी ते रेती पकडली, 20 ते 25 ट्रॅक्टर रेती होती। मी कंप्लेंट दिली। कंप्लेंट दिल्याच्यानंतर त्यांना सही मागितली, ते नाही दिलं, कबूल नाही झाले ते। म्हणे खालतं टाकली वर टाकली, काय आहे तो त्याचा हिशोब आहे। पण का भाऊ असं ते म्हणते भ्रष्टाचार करत नाही। मग हा कोणता भ्रष्टाचार आहे? कधी चांगलं काम करासाठी जर म्हटलं आपण तर ते त्याला जमत नाही। कोणतंही काम त्याच्या मतानं करते, आम्हाला न विश्वासाच घेता। 2 वेळा आम्ही आमचा मुद्दा होता, काही आमचा मुद्दा घ्या बा तुम्ही मासिक सभेमध्ये, नाही घेतला। त्यानं कोरी नोटशीट दिली आहे आम्हाला। म्हणजे कोणताही शब्द आमचा तिथं चालत नाही। एखाद्यानं जर म्हटलं का लाईट लाव तर एका दिवसात लाईट लागत नाही, 8 दिवसच लागन त्या लाईटले। आणि शेवट रोजगार सेवकाचं नाव घेते ते। रोजगार सेवकाचं नाव असं घेते की तो हे आहे, दोषी आहे, हे आहे, त्यानं काय भ्रष्टाचार केला। आमचं काही म्हणणं नाही आहे, भ्रष्टाचार केला असं मान्य आहे। पण त्या ग्रामसभेला महत्त्व काय, त्याची इकडे निर्णय आला 2 वेळा। एक वेळा बहुमतांनी झाला, एक वेळा संख्येनी झाला की सरपंच साहेबांनी कंप्लेंट दिली, मग ग्रामसभा झाली। त्याच्यानंतर 31 मते त्यांना मिळाले आणि 186 मते रोजगार सेवकाकडे गेले, तरी कामावर रुजू करून घेतलेलं नाही। म्हणजे काय आहे बा घोटाळा? तिथं सगळी जनता आली, चांगल्या मतेनं झालं, बहुमत झालं, त्याच्या इकडे सिद्धही झालं। नंतर ठराव आला रोजगार सेवकाचा। आम्ही त्या हिशोबानं म्हटलं का रोजगार सेवक कामावर रुजू करून घ्या, ग्रामसभेच्या हिशोबानं बोललो आम्ही। मग त्या ग्रामसभेला महत्त्व काय? सगळ्यात उच्च समजते त्या ग्रामसभेला महत्त्व काय? ते जरी सरपंच झाले, जनतेतूनच निवडून आले, रोजगार सेवकाली जरी म्हटलं की बा जनतेनंच त्याला तिथं कामावर घ्या असं त्याचंही आव्हान आहे। पोलीस प्रोजेक्ट होतं, सगळंच होतं। त्यांचा मुलगा त्याच्यात जास्त लक्ष घालते, आशिष मारुतराव भाकरे। पोरगा म्हणून तसे वडील करण, सरपंच साहेब करण, हे काय कुठं चाललं हे राजकारण? कशासाठी करता बा तुम्ही एवढं मोठं? हे रेकॉर्डिंग बघून घ्या। म्हणजे हे काय असा जीव होते का त्या ग्रामपंचायतमध्ये जावं नाही का बा? दिन का कोण्या दिवशी अरेस्ट करून मला? तर नाही अजिबात नाही। तू मला फोन करायचा नाही, पटलं का नाही? आणि त्या आणि तुला ग्रामसेवक साहेबांना पण तुला हे समजून सांगितलं की तुमचं प्रकरण हे वरच्या ऑफिस मध्ये गेल्याचे आहे ना। आता हे वरच्या ऑफिसचेच लोक तुमचा निकाल लावून, पण त्या दिवशी उपसरपंच मला काय बोलला ना? हॅलो, हो का नाही बोलला ना उपसरपंच? मला अपमानानं बोलला ना? माझी तर गोष्ट आहे का? बोलला, फक्त बोलला। मी काय म्हणतो, उपसरपंच मले सभेमध्ये अपमानानं बोलला का नाही बोलला? फक्त हो का नाही एवढं सांग, फक्त ते मला एवढं सांग। हो काय? ते तुला माहित नाही? माझी गोष्ट आहे। तुम्ही त्याला बोलला म्हणा, काय? मी बोललो का? बोलला काय? मी त्याचा रिपोर्ट देतो, उपसरपंचाचा रिपोर्ट देतो मी, का हा सभेमध्ये मला बोलला म्हणून मला अपमान केलाय का सरपंचाचा? सांग, बोलला का हो का नाही? आता माझ्या हो का नाही शेतामध्ये, सांग? माझ्या शेतामध्ये हो का नाही? गावातलं शांत पाणी चाललं। तुम्ही 5 गावाचे सरपंच आहे, तुम्ही उद्धार करायला आहे साहेब। तुझा विषय मला सगळं मान्य आहे। तुझा विषय वरच्या ऑफिस मध्ये गेला आहे, वरच्या ऑफिसचे लोक आले आहे। आता तू वरच्या ऑफिसच्या लोकांना फोन कर। फक्त साहेब, सरपंच साहेब, तुम्ही सरपंच साहेब ऐका तर माझी तर गोष्ट आहे का? आता कसं सामान्य माणसाला कसं कळण का मला फोन की कसं तुम्ही सरपंच आहे, तुम्ही अधिकारी आहे, तुम्हाला पहिले कळणार का कधी ते कसा मार्ग निघणार, काय करणार आहे?
आले ना ते वरचे लोक आले ना, ते पाहणी करून गेले ना, ते वरचे लोक डिसिजन घेईन ना. आता तू फक्त मला एवढं सांग का उपसरपंच मला बोलला का नाही बोलला, माझा अपमान केला का नाही केला, हो का नाही, एवढं सांग. सरपंच साहेब, माझ्या शेतामध्ये पाणी चाललं, त्या मोका चौकीत झाली तर गड्डा कधी बनणार मी ही विचारू राहिलो. तुम्ही माझा प्रश्न तू उत्तर द्या ना. तू सचिवाले फोन कर हा. आणि वरचं ऑफिसले फोन कर. वरच्या गड्डा ऑफिसला काय करता मग? मी सचिव साहेबाचा नंबर आहे माझ्याकडे, पण वरच्या बस सचिवाले फोन कर तू. म्हणजे तुम्हाला तुला- काय तुला मला- ह्या विषयाबद्दल तुला मला हे कोणती सांगितलं माहिती नाही का नाही. मालूम तुम्हाला? मी काय म्हणतो, तू मला ह्या हे सांगितलं विषयाबद्दल नाही का तुम्ही बा आलते ना साहेब, मोका चौकशी बद्दल नाही का तिथे आलते ना साहेब, 11 तारखेला आलते. तू असं कर दादा, हा. तू आता असं कर, तू सचिवाले फोन कर. म्हणजे तुम्हाला म्हटलं काही कधी होणार, काही नाही, होणार नाही, काय? नाही, नाही, याची नाही, काही मी आयडिया काय नाही काय म्हणतो, तू सचिवाला फोन सरपंच कर. साहेब? तू सचिवाला फोन कर ना. बरं, मी तुला काय म्हणून राहिलो, तू अरे सचिवाला फोन कर ना. सरपंच साहेब, तुम्ही पदार आहे ना, तुम्ही सांगा ना मला कधी होणार, काय होणार. गावातलं ते सरपंच येऊन राहिले, तुम्ही निर्णय लावा ना त्याचा, सरपंच ते साहेब. लोक कधी पाठवते, आज पाठवते, उद्या पाठवते, परवा पाठवते, कधी पाठवते. आता हे मला माहिती आहे काय? नाही, तुम्ही तू सचिवाला फोन कर ना. तू मालूम करा ना साहेब, तुम्ही सरपंच पदार आहे ना, तू 5 सचिवाला गावाचे फोन तुम्ही हे पाय, मी काय म्हणून राहिलो ऐकून घे. उपसरपंच मला बोलला का नाही बोलला, फक्त मला एवढं सांग. हो का नाही सांग, फक्त हो का नाही सांग. त्या तुम्ही- समोर बोलला का नाही बोलला, उभा होऊन ती बी टेबल आपटून उभा होऊन मला बोलला का नाही बोलला उपसरपंच, हॅलो, मी काय हे म्हणतो, सांग फक्त मला. मी काय म्हणतो, अरे मला एवढं सांग, अरे मला तू एवढं सांग दादा, त्या आम हो का नाही? माणूस त्या तुम्ही समोर 5 बोलला, त्या समोर बोलला ना. माझ्या गावात हा. सांडपाणी चाललं तू माझ्या बोलू शकत नाही. शेतामध्ये, तू माझ्या तू असेल, हा ठीक आहे, तू सचिवाला फोन लाव. ह्या व्यक्तीनं बुजवलं, त्याच्यावर तुम्ही ते गोष्ट न काढू राहिले. हॅलो, हे अज्ञात व्यक्तीने बुजवलं, त्याच्यावर तुम्ही गोष्ट न करू राहिले. हे बोलले, ते बोलले, शिद्या न्याय करा ना. मी काय फोन केला, मोका चौकशी झाली, माझा शोधगड्डा कधी चालू होणार? तुम्ही इकड तिकडच्या गोष्टी सांगू राहिले साहेब. हॅलो हॅलो, सरपंच साहेब, हॅलो हॅलो. मी राहुल सुरेशराव वाकरे, ग्रामपंचायत बाबुळखेडा सदस्य. ज्याप्रमाणे उपसरपंच साहेबांनी सांगितले त्यांचे प्रॉब्लेम्स अशा, म्हणजे सुरुवातीपासून जर चालू करतो म्हटलं ना, तर एक मोठा आमच्याकडे कंप्लेंटचा ढीग तयार होईल. त्यांच्या कंप्लेंट नेतात, पण आता ते त्यांचं चरित्र जे आता सोशल मीडियावर चालू आहे, माझे वडील, त्यांचा मुलगा एक्सप्लेन करून सांगू लागला की माझे वडील असे, माझे वडील तसे. पण लोकांना कसं ना, ॲक्च्युली एकच बाजू माहीत आहे, दुसरी बाजू नव्हतीच माहीत लोकांना. त्यांचं राजकारण आतापर्यंत कसं होतं, गावातल्या मुलांचे आता जवळपास ह्या 4 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये गावातल्या यंग मुलांचे रिपोर्ट झालेले आहे आणि रिपोर्ट करायला फोर्ससुद्धा केलेले आहे. ही सगळी माहिती लोकांपर्यंत जायला पाहिजे असं मला वाटते. आता त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं सरपंच साहेबांनी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की जनतेला या गोष्टी काही माहिती नाही, जनतेवर फोर्स करण्यात आला ग्रामसभेमध्ये. मला असं वाटते, जनतेला फोर्स करण्यात आला तर जनता काही पागल आहे का? आताची जनता सगळ्या गोष्टी समजते सगळ्यांना ॲक्च्युअल कंडिशनमध्ये. पहिली ग्रामसभा झाली तशी, दुसरी ग्रामसभा बहुमतानं झाली, त्यानंतर पण ह्या सगळा प्रकार होऊन राहिला. म्हणजे याच्यावर कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि कोण्या गरीब माणसावर फोर्स नाही झाला पाहिजे असं माझं मत आहे. माझं नाव शालू शशिकांत शेंडे, गट ग्रामपंचायत बाबुरखेडा. त्यांनी सभा ठेवली आता गावात ग्रामपंचायतमध्ये. तो घरोघरी येऊ सांगते की सभेला तुम्ही हजर नका राहू. तर का कारण आहे बा सभेला हजर नका राहू का? त्यानं तर म्हटलं पाहिजे की तुम्ही सभेला या का. घरोघरी हर घरी जाऊ सांगते की तुम्ही सभेला या नका का. संडासचे पैसे त्यानं 2-2 हजार रुपये खाल्ले. माझे नाव बेबी देवदास वानखडे, गट ग्रामपंचायत बाबुळखेडा. जागेचं 7 सालामध्ये आमच्या इथं पूर गेला होता. 7 सालापासून सध्या जागा नाही, काही नाही, घरकुल नाही, काही नाही. आपण किती वेळा म्हणून त्यांना थकून गेलो, पण ते करायले काही खाली नाही आहे. हो म्हणून हो म्हणते आणि काही करत नाही. कोणतीही कामं सांगितलेले करत नाही व्यवस्थित. मी मनोज विनायक भोरमाने, ग्रामपंचायत बाबुळखेडा नगरसेवक. सरपंच मारुतराव ठाकरे यांनी माझ्यावर खोटा आरोप लावला, लाखो रुपयाचा घोटाळा केला, शेतकऱ्यांना करता शेतकऱ्याचे पैसे काढण्यात आले व पण वस्तुस्थिती अशी आहे की शेतकरी अगोदर उठलो होतो, उठल्यात हे शेतकऱ्याने उठवलो.
त्यानं मी जबाबदार नाही आहे. आणि ह्या शेतकऱ्यावर 75,000 रुपये एवढाच खर्च झालेला होता. जेवढं त्या शेतकऱ्यानं काम केलं तेवढाच खर्च त्या शेतकऱ्यावर झालेला होता. त्यामुळे मी दोषी नाही आहे. आणि दुसरी गोष्ट चौकशी अहवालामध्ये नमूद आहे रोजगार सेवकांना काढण्याचा व लावण्याचा अधिकार फक्त हा ग्रामसभेला आहे. ग्रामसभा माझ्या 2 वेळा झाल्या. दोन्ही ग्रामसभेमध्ये मला बहुमतानं कायम ठेवण्यात यावं असं सिद्ध झालं. तरीसुद्धा चौकशी अहवाल जिल्हा परिषदला पाठवण्यात आला. ग्रामपंचायतला झालेल्या कार्यवाहीचा ग्रामसभेचा चौकशी अहवाल पाठवल्यानंतर चौकशी अहवालानंतर पत्र आलं पंचायत समितीला. आता रोजगार सेवकांना कामावर घेण्यात यावं. पंचायत समितीला पण पत्र आलं, ग्रामपंचायतला पण पत्र आलं. तरीसुद्धा मला त्या पत्रानुसार अजूनपर्यंत सरपंच महोदय यांनी कामावर घेण्यात घेतलं नाही. आणि दुसरी गोष्ट त्यांनी माझ्यावर दबाव आणला होता. आता मी तुला कामावर घेतो, त्यांनी मी जसा म्हणतो तसा तू कर. आणि पैशाची मागणी केली होती. म्हणजे तू काम कर का पैसे मला देतो. मी त्याला कष्ट केलं नाही म्हटलं मी पैसे देत नाही आणि मी तसं कामं करत नाही. त्यांनी माझ्या खोटा आरोप लावला. मी त्याला पैसे दिले नाही म्हणून त्यांनी माझ्यावर हा असा खोटा आरोप लाखो रुपयाचा घोटाळा केला म्हणून करण्यात आला. आता आमच्या इथं ग्रामसभा झाल्या 2 वेळा आणि मेन मुद्दा असं म्हणायचं मला की प्रकरण होतं वेगळं, त्यांनी उचललं वेगळं. कशासाठी? फक्त सहानुभूती करून घ्यायसाठी, स्वतःची सहानुभूती करायसाठी सरपंच साहेबाला. विषय काय होता ना, 2-2 वेळा ग्रामसभा झाल्यानंतर ग्रामसभेला सर्वोच्च समजलं जाते असं माझ्या माहितीनुसार मला माहिती आहे वाटतं. पण याला दुजोरा न देता, ग्रामसभेला महत्त्व न देता सरपंच साहेब म्हणतात की भ्रष्टाचार झाला. हे भ्रष्टाचार झाला हे चौकशी करायला तर एवढी मोठी समिती आहे, त्याच्यानंतर प्रशासन आहे, याच्यावर लक्ष प्रशासनाने टाकायला पाहिजे. सगळं रोजगार सेवक म्हटलं म्हणजे साधा सुद्धा माणूस, बिचारा दिव्यांग मुलगा आहे, कोणी त्याच्या पाठीशी नाही आहे, प्रॉपर्टी नाही आहे, काही नाही आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आता जवळपास पूर्ण आमचा वरुड तालुका सोडला, अमरावती, नागपूर, पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जवळपास व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. आणि हे बदनाम करायचं काम सरपंचचा मुलगा करतोय. याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे. आता आमच्याकडे ग्रामसभा झाली, निकाल लागला, शासनाचं लेटर आलं त्याला रुजू करण्यासाठी. पण हे सगळं न करता सगळ्यावर लक्ष न देता सरपंचाच्या मुलाचा फक्त एकच फोकस आहे, त्या दिव्यांग मुलाला बदनाम करण्याचा प्रयत्न पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. या आमच्या रोजगार सेवकाचा मनोज विनायकराव घोरमाडीच्या याचा जर कमी जास्त जो सरपंचाचा जो मुलगा आहे पुढे करतोय, प्रत्येक वेळेस पोस्ट टाकतोय, गुलाल टाकायचा पुढे येतोय, याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं माझं मत आहे.